नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता आपण पाहणार आहोत की अर्जुनने आता प्रियावर आरोप केलेले असतात आणि स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मिलॉर्ड, हा खून साक्ष शिकरे हिने केलेलाच नसून हा खून केलेला आहे तो मिस प्रिया मधुकर यांनी। सरळ आरोप जे आहेत ते आता अर्जुनने प्रियावर लावलेले असतात, त्यामुळे प्रिया जी आहे ती पूर्ती घाबरलेली असते। त्याचबरोबर कोर्टामध्ये एकच आवाज उडतो, सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की आतापर्यंत साक्षी शिखरे विरोधात पुरावे दिले होते आणि आता अर्जुन डायरेक्ट हे सगळे पुरावे म्हणजे जे काही आहे ते सगळं काही प्रियावर ढकलतोय। मग प्रियाला सुद्धा या सगळ्याचा धक्का बसतो। तर इकडे मात्र अर्जुनने जे काही ठरवलेलं असतं ते एकदम व्यवस्थित विचार करून ठरवलेलं असतं। कल्पना आणि प्रताप देखील या विषयावर बोलत असतात। कल्पना प्रतापला म्हणत असते की पण आतापर्यंत वेगळंच काहीतरी दाखवलं जात होतं, मग आता हे रविराजांना सुद्धा अर्जुनच्या या बोलण्याचा प्रचंड राग येतो। रविराजही जागेवर उठून उभे राहतात आणि आवाज वाढवतात। तर दुसरीकडे महिप्त हा साक्षीला म्हणत असतो, बघितलंस ना, आपण जे ठरवलं होतं तसंच होते, ब्र झालं ही चिचुंदरी यामध्ये फसते। पण मागे बसलेले रविराज हे अर्जुनवर बरसतात आणि म्हणतात की कुठचाही पुरावा नसताना सुद्धा तुम्ही आय विटनेस असणाऱ्या माझ्या मुलीवर भयंकर आरोप करताय, हे तुमचं चुकत, हे कुठेतरी थांबायला हवं असं देखील आता बोललं जात असतं। जेव्हा हे सगळं करून बोललं जातं तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की मी कोणतेही आरोप करत नाहीये, जे सत्य आहे ते मला माहिती आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करतोय। अर्जुन हे सगळं कोर्टात बोलत असतो तर दुसरीकडे महिप्त साक्षीच्या कानात कुजबुजत असतो, कारण त्याला माहिती असतं की नक्कीच काहीतरी मोठा धमाका होणार आहे। त्यावर साक्षी म्हणत असते की थांबा, इथे काही होऊ शकतं, कोणत्याही क्षणाला काही पलटू शकतं, मला थोडं वेगळं वाटत असं देखील साक्षी आता महिप्तला बोलून शांत करत असते। दुसरीकडे प्रिया ही खूप जास्त रडत असते आणि तीच रडण बघून रविराजांना वाटत असतं की माझी प्रिया जी आहे ती निर्दोष आहे आणि तिला उगाच या सगळ्यामध्ये अडकवलं जाते। प्रिया रडत असते म्हणून रविराजांना वाईट वाटतं। रविराज म्हणत असतात अर्जुनला खूप काही सुनावतात, पण इथे अर्जुन जो आहे त्याने जे काही ठरवलेलं असतं ते तर त्याला साध्य करायचंच असतं आणि त्यासाठी तर त्याने एवढी मोठी चाल खेळलेली असते। दुसरीकडे अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की त्या दिवशीच म्हणजे ज्या दिवशी खून झाला तेव्हा नेमकं हे महानाट्य कसं रचलं होतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो। म्हणजेच या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये तुम्ही विचार करा, कुठेही उल्लेख होत नाही विलासता। खरं तर साक्षीजी हिने पैसे दिले होते, ती पैसे घ्यायला आलेली असताना पहिल्यांदाच ती काय म्हणाली की माझे पर्स विसरले, नंतर प्रिया म्हणते की माझ्या पोटात दुखत होतं म्हणून मी मूव्हीला गेले नव्हते होते। तर दुसरीकडे चैतन्याला अर्जुन पुढे बोलवतो आणि आता त्यांच्या नाटकाची रिहर्सल सुरू होते, म्हणजेच तो आता त्या कोर्टात चैतन्याला हाताशी घेऊन नाटक करत असतो। पहिल्यांदा चैतन्याला तो खरंतर प्रिय म्हणत असतो आणि स्वतः अर्जुन जो आहे तो आता साक्षी बनलेला असतो। हे सगळं होत असतानाच इकडे मात्र जे काही नाटक सुरू असतं त्यामध्ये चैतन्य आणि त्याचसोबत अर्जुन हे आता साक्षी आणि प्रिया बनलेले असतात। खरं तर चैतन्य हा प्रिया तर साक्षी हा अर्जुन बनलेला असतो आणि त्याच वेळेला त्यांचं ते बोलणं सुरू असतं ज्या दिवशी साक्षीने त्या तिकीट काढून दिल्या होत्या आणि पैसे देऊन सुद्धा या तिकिटी तिने तिला फ्री मध्ये दिल्या। हे सगळं काही बोलणं सुरू असतानाच अर्जुन म्हणतो, अरे फ्री मध्ये देणारच ना, पैशाने एवढी मालामाल ती आहे आणि त्याशिवाय हिला तर फुकट घेताच येत असं काहीच प्रियाबद्दल आणि साक्षीबद्दल बोलल्यावर लगेच दामिनी उठून उभी राहते आणि म्हणत असते की थांबवा, हे थांबवा, कुठेतरी बस झालंय आता हे सगळं। त्याच वेळेला आता दामिनी म्हणत असते की हे काही आपलं थिएटर नाहीये की जिथे नाटकाच्या रिहर्सल नाटक सादर करून दाखवायची गरज, तुम्हाला काय वाटलं हे कोर्ट आहे एवढं लक्षात ठेवा। अर्जुन सुभेदार असं देखील आता म्हटलं जातं, त्याबरोबर आता अर्जुन सुभेदारांना तात्काळ हे नाटक थांबवायला लावतात।
दुसरीकडे आता हे सगळं तर सुरू असतानाच अर्जुनने सगळे आरोप प्रियावर केलेले असतात, त्यामुळे साक्षीला थोडं वेगळं काहीतरी वाटत असतं, कारण ही केस जरा वेगळ्या मार्गावर गेलेली असते. तर दुसरीकडे मात्र रविराज जे आहेत ते खूप जास्त चवतालेले असतात, कारण त्यांना माहिती असतं की त्यांच्या मुलीला यामध्ये अर्जुन अडकवत आहे आणि त्यामुळे त्यांना नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या अर्जुन जो आहे तो म्हणत पाहणार साक्षी हिने अर्जुनच्या आता प्रियावर आरोप केलेले विलास आणि स्पष्टपणे सांगितले बघायला नंतर प्रियाच्या पोटरे हिने केलेला म्हणून प्रिया आणि केलेला आहे रिटर्न आलिया मधुकर बोलण्यामध्ये कुठेही आरोप जे आहेत ते आता अर्जुनने प्रियावर लावलेले असतात, त्यामुळे प्रियाजी आहे ती पूर्ती घाबरलेली असते आणि प्रिया हे कोर्टामध्ये आले ना तेव्हा तो सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो मला आतापर्यंत साक्षी शिखरे विरोधात पुरावे दिले होते आणि प्रियावर चोरीचे आरोप सगळे पुरावे म्हणजे काही आहे ते सगळं काही प्रियावर ढकलतो, म्हणजे प्रियाला सुद्धा या सगळ्याला धक्का पैसा आणि पैसाच हवा होता, कारण अर्जुनने जे काही ठरवलेलं एकदम व्यवस्थित विचार करून जेव्हा सुभेदार ऐकतात ना, कल्पना आणि प्रताप देखील या विषयावर बोलत असतात बसलेला असतो. कल्पना प्रतापला म्हणत असते की पण आतापर्यंत कल्पना प्रतापला म्हणते की हे काय आपल्या प्रियावर रविराज तन्वीवर अर्जुनच्या या बोलण्याचा प्रचंड राग येत आहेत, पण ज्या दिवशी आश्रमात जागेवर घडला होता ना तो खरं तर मधुभाऊंना सुद्धा सांगायचा असतो. तर दुसरीकडे महिप्तर अर्जुन जो आहे तो आता म्हणत असतो की ज्या वेळेला आश्रम विकत घ्यायला साक्षीकडची चुंदरी यामध्ये साक्षी पण मागे होते, रविराज हे सगळ्यांचा आश्रम विकायला विरोध होता, पण पुरावा नसताना आहे प्रिया मधुकर यांचा या न्यायाला विरोध मुलीवर भर यांची या सगळ्याला सहमती होती, कारण या सगळ्यातून थांबायला हा पैसा जो मिळणार होता आणि त्यासाठी त्यांनी हे सगळं करून बोललं जातं, तेव्हा मात्र आता जेव्हा सगळं काही अर्जुन सांगत असतो तेव्हा करत नाहीये जे सत्य आहे ते मला माहिती आहे आणि तेच मी म्हणजे सोबत शेअर पैसे साक्षीने प्रियाला दिले होते ते कोर्टात बोलला असतो आणि प्रियामध्ये मोहित साक्षीच्या झालं होतं त्यांच्यामध्ये झटापट झाली होती आणि त्या झटापटीत काहीतरी सगळं काही घडून आलं होतं असं देखील साक्षी म्हणत असते की थांबा इथे वेळेला नेमकी कोणत्याही क्षणाला काही पलटू शकतं, मला थोडं वेगळं वाटत वेळेला आता प्रियावरचे चोरी बोलून शांत करत असते, खूप जास्त रोखून. दुसरीकडे प्रिया ही खूप जास्त रडत असते आणि रडत बघून रविराजांना वाटत त्यामुळे नागराज जे प्रियाचे मात्र निर्दोष आहे आणि तिला उगाच या सगळ्यामध्ये अडकवलं जाते, प्रॉब्लेम होऊ शकतो. प्रिया रडत वेळेचे म्हणून रविराजांना वाईट होतं, पण आता आपल्या मुलीवर चोरीचा आरोप अर्जुनला केला जात आहे सुनावतात, पण त्यावर रविराज म्हणतात अरे मी बोललो ठरवलेलं असता मी तर त्याला साध्य करायचे साक्ष द्यायला त्यासाठी तर त्याने एवढी मोठी चाल खेळलेली त्याच्याबद्दल ते बोलायला. दुसरीकडे अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी देखील झाला तेव्हा नेमकं रविराज कसं रचलं होतं हे सुद्धा मी तुम्हाला. दुसरीकडे अर्जुन 16 हे सगळ्यांच्या बोलण्यामध्ये सगळे विचार करा केले गेले उल्लेख होत नाही, विलास पैशांसाठी केले गेले हिने पैसे दिले होते, ती पैसे घ्यायला मिळाले होते, पहिल्यांदाच ती काय म्हणाली की माझे पर्स विसरले, नंतर प्रिया म्हणते की माझ्या पोटात दुखत होतं म्हणून मी मुलीला गेलेलं होते होते त्याचसोबत इतर दुसरीकडे चैतन्याला अर्जुन पुढे बोलवतो आणि खराब झालेल्या नाटकाची त्यामुळे सुरू होते, म्हणजे पैसे घ्यायचा प्रयत्न चैतन्याला हाताशी घेऊन नाटक करत यातला एकही रुपया तुला द्यायचा चैतन्याला तो पैसे तुला हवे होते आणि स्वतः अर्जुन जो आहे केलेला साक्षी बनलेला अर्जुन आता ठामपणे सगळं होत असतानाच इकडे मात्र काही प्रसंग सुद्धा प्रियाला आठवतो की ज्या वेळेला तिला 10 लाख रुपये मिळाले होते आणि प्रिया बनलेले असती मधुभाऊंना दाखवत होती आणि मधुभाऊ जे अर्जुन बनलेला असतो आणि त्याच वेळेला 10 लाख रुपये जरूर असते, ज्या दिवशी सुद्धा मला हा काढून दिल्या होत्या आणि पैसे वेळेला आता सांगितलं जाणे तिला फ्री मध्ये 10 लाख रुपये काही बोलणं सुरू आश्रम विकत नाही याचा फ्री मध्ये देणारच ना, पैशाने पैसे नको मला माहिती आहे आणि त्याशिवाय हिला देणारा माणूस आपल्या हाती लागलाय, सुप्रिया बन्ही या पैशाला नकार आणि साक्षी बद्दल
बद्दल बोलल्यावर लगेच दामिनी उठून करू नका, एक काम करा, तुम्ही ना हे पैसे ठेवून घ्या, आपल्याला हे मदत होतील आणि अजूनही वेळेला पैसे मिळतील. हा सगळा प्रसंग आता अर्जुन हा कोर्टामध्ये नाटकाच्या रिहर्सल नाटक सादर करून आता मधुभाऊ असताना ते म्हणत असतात की मला ना या विषयावर जरा विस्तारपणे बोलायचं असं देखील आता म्हटलं जातं. त्याबरोबर आता हे बोलण्यासाठी परवानगी दिली जाते आणि थांबवायला लावण्यामध्ये बोलवलं जातं. दुसरीकडे आता हे सगळं आता सुरू असताना अर्जुनने सगळ्या दिवशी घड्यावर केलेले सगळा प्रसंग मधुभाऊ वेगळे काहीतरी बात सांगू, कारण ही केस जरा वेगळ्या मार्गावर गेलेली असते, एकदम आवासून. तर दुसरीकडे मात्र रविराज जे आहेत ते खूप जास्त चवतालेले असतात, कारण त्यांना माहिती असतं की त्यांच्या मुलीला यामध्ये अर्जुन वेळेला आता आणि त्यामुळे त्यांना खूप जास्त हे आश्रम आमच्यासाठी आश्रम नव्हतंच, ते आमच्यासाठी घर होतं, घर मायेचं घर, कारण इतकी वर्ष आम्ही त्या आश्रमात राहिलो होतो आणि त्यामुळे आम्हाला काही झालं तरी ते घर आमचं विकायचं नव्हतं. पण या सगळ्यावर जोर जबरदस्ती करायचं काम जे आहे ते खरंतर या प्रियाने केलेलं आहे. आम्ही प्रियाला कित्येक वेळेला म्हटलं होतं की आम्हाला हे विकायचं नाही आहे, पण प्रियाने त्यावेळेला कधीही आमचं ऐकलं नाही. प्रिया फक्त पैशांचा विचार करायची. तेव्हा सुद्धा ती मला म्हणाली होती की आपण एक काम करूया, हा जो आश्रम आहे तो विकून टाकूया, आश्रमाचे जे काही पैसे येतील करोडो रुपये त्यातले जे काही अर्धे पैसे असतील त्यांनी टॅक्स भरवूया आणि बाकीचे पैसे उरतील ते आपण सगळ्यांमध्ये वाटून घेऊया. हे सुद्धा तिचं ठरलं होतं, पण तरीसुद्धा मला हे पैसे नको होते, टॅक्स भरायचा होता, पण तो टॅक्स मी कसाही भरला असता. पण या टॅक्स भरण्यासाठी तिने जी काही कल्पना दिली होती की हे करोडो रुपये घेऊया आपण आणि टॅक्स आपण भरून टाकूया आणि त्याचसोबत इतर पैसे आपण आपल्यात वाटून घेऊया, म्हणजे आपण मालामाल होऊन जाऊ. ही सगळी गोष्ट आता कोर्टामध्ये मधुभाऊनी सांगितलेली असते आणि जेव्हा ही सगळी गोष्ट सांगितली जाते तेव्हा प्रिया मात्र आपल्या तोंड दाखवण्यास लायकेची उरलेली नसते. ती लगेचच आपलं तोंड लपवते आणि म्हणू लागते की हे सगळं काही काय होऊन बसलेलं आहे, कारण आता जे काही सत्य आहे ते मधुभाऊंनी सांगितलेलं असतं. त्यामुळे आता मधुभाऊंनी सगळं सत्य सांगितल्यानंतर अर्जुनला एक पुरावा मिळतो, तो म्हणजे मालामाल. अर्जुन म्हणतो की बघितलत का, हिला फक्त पैसा हवा होता, हिला फक्त मालामाल व्हायचं होत आणि त्यासाठी तिने एवढी मोठी मजल गाठलेली आहे. खरं तर ह्या सगळ्याच्या मुळाशी नाही हीच आहे आणि हिनेच हे सगळं घडवून आणलंय. मिस साक्षी शिखरे या कधीही या सगळ्या संदर्भात मिळतच नव्हत्या. खरं तर जे काही करायचं आहे ना ते सगळं काही या प्रिया मधुकर यांनीच केलेलं आहे. त्यामुळे प्रिया मधुकर यांची कसून चौकशी व्हावी असं देखील आता अर्जुन म्हणत असतो. तर दामिनी खूप जास्त खुश असते. ती म्हणत असते की हे सगळं तर मला उलटं करायचं होतं, म्हणजे हे सगळं ढकलून मला प्रियाला यामध्ये अडकवायचंच होतं, पण त्याचसोबत या अर्जुनने जे काही केलेलं आहे ना त्यामुळे माझंच काम सोपं झालंय. दुसरीकडे आता अर्जुन मालामाल म्हणत ही चोर आहे हे सुद्धा सारखं हिणवत असतो. तेव्हा मात्र पूर्णा आजीला कुठेतरी वाईट वाटतं. पूर्णा आजची कल्पनाला म्हणत असतात की किती काही झालं तरीही सुभेदारांची सून आहे आणि मग अर्जुन कसे आरोप करतोय तिच्यावर नाही पटत. हे कल्पना म्हणत असते, पण काय करणार, आपल्याला तर शांत राहावं लागणार ना, काहीतरी त्याचा मार्ग असेल, आपण काहीच बोलू शकत नाही या सगळ्यात असं बोलून तर ते शांत केलं जातं. दुसरीकडे आता अर्जुन म्हणत असतो की बघा, मी जे काही पुरावे जे काही सगळं सत्य कोर्टात सांगत आहे त्यानुसार मी तुम्हाला इतकंच सांगतोय की ही या सगळ्यामध्ये मिस प्रिया मधुकर या दोषी आहे. पुन्हा एकदा रविराज उठून उभे राहतात आणि तुम्ही माझ्या अशिलावर असे खोटे आरोप करू शकत नाही. तुम्हाला जर आरोप करायचेच असतील मिस्टर सुभेदार, तुम्ही पुरावे कोर्टात सादर करा आणि मग माझ्या मुलीला हिणवा, पण त्याआधीच तुम्ही माझ्या मुलीला अक्षरशः फासावर लटकवत आहात असं देखील रविराज म्हणत असतात. त्यावर अर्जुन म्हणतो की मिस्टर रविराज, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे माझ्याकडे पुरावे असल्याशिवाय मी कधीही कोर्टात काहीच बोलत नाही.
माझ्याकडे पुरावे आहेत आणि त्याच हिशोबावर मी हे सगळं काही बोलत आहे असं देखील रविराजांना अर्जुन सांगतो। त्यामुळे रविराजांना शांतपणे बसावंच लागतं, दुसरा पर्यायच त्यांच्याकडे उरलेला नसतो। तर इकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की खरं तर ना प्रियाला ती फक्त विलासलाच मारायचं नव्हतं तर त्याला मारायचं होतं, ते म्हणजे मधुभाऊंना सुद्धा। तर त्यावर मधुभाऊंना का मारायचं होतं तर त्याच पूर्ण डेफिनेशन जे आहे ते अर्जुन आता कोर्टात देऊ लागतो। खरंतर जेव्हा पैसा मिळाला होता तेव्हा तो पैसा वाटून घ्यायचं विलासच आणि प्रियाच ठरलं होतं, पण जेव्हा पैसे इतके दिसले तेव्हा मात्र प्रियाची नियत फिरली, म्हणजेच प्रियाला असं वाटायला लागलं की नाही हे पैसे फक्त आपणच ठेवावे आणि ह्या पैशांवर आपणच मालामाल व्हावं आणि याची मजा ऐश्वराम आपण करावा। आणि त्यासाठी तिने ठरवलं, पण हे पैसे तिच्याकडे कसे येणार होते तर त्यासाठी तिला विलासचा खून करावा लागणार होता, मार्गातला अडथळा तिला आता दूर करायला लागणार होता आणि तिने तसंच केलं, म्हणजे तिच्या मार्गात जो काही विलासचा हे सगळं म्हटल्यानंतर तिने अलगद बाजूला केला आणि खवळते आणि म्हणते की बाबा बाबा प्लीज मला वाचवा, हे सगळं खोट बोललं जात आहे। त्यावर आता अर्जुन म्हणतो की खोट काहीच बोललं जात नाहीये, जे काही खरं आहे तेच मी कोर्टात सांगतोय। त्या दिवशी घडलेला प्रसंग तू त्याला मारायचा प्रयत्न केलास का तर तुला हे सगळे पैसे हवे होते आणि यासाठी तू त्याच्यावर गोळी झाडलीस। त्याच्यावर गोळी झाडल्याबरोबर बिचारा विलास खाली कोसळला आणि त्याचा जातीच मृत्यू झाला आणि हे सगळं तिथे असणाऱ्या मधुभाऊंनी पाहिलं होतं। तर तू मधुभाऊंना सुद्धा कोणताही गोष्टीचे उल्लेख न करता मधुभाऊंना सुद्धा त्या आश्रमात असताना ते तुला थांबवत होते हे सगळं करण्यापासून, पण तू त्यांना मागे ढकलून दिलस, म्हणजेच तू त्यांना सांगत होतीस की तुम्ही यामध्ये पडू नका नाहीतर तुम्हाला सुद्धा मी संपवायला कमी करणार नाही, आणि तू ते सुद्धा केलं होतस की फक्त मधुभाऊंनी तुला हा खून करताना पाहिलं होतं। जर मधुभाऊ कोर्टात येऊन बोलले तर तुझी पंचायत होऊ शकते, म्हणूनच तू मधुभाऊंना सुद्धा मारायचा प्रयत्न केला होतास, कारण त्या पिस्तुलात एक गोळी होती, दुसरी गोळी नव्हती। हे जेव्हा तुझ्या लक्षात आलं तेव्हा तुझं तिथे स्टारक्स झटकलं होतं, पण तिथेही तू थांबलीस नाही तर तू मधुभाऊंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ते बेशुद्ध होतील आणि जागेवर कोसतील। हा सगळा जेव्हा प्रसंग घडला होता आणि या सगळ्याबद्दल जेव्हा अर्जुन सांगू लागतो तेव्हा पुन्हा एकदा रविराज बरसतात आणि रविराज म्हणत असतात की मिस्टर अर्जुन सुभेदार, आता खूप झालं, आतापर्यंत खूप सहन केलं, पण इथून पुढे नाही। तुम्ही जे काही बोलाल ना ते प्लीज पुरावे देऊन बोला, तुमच्याकडे कोणतेही पुरावे नाही आहेत आणि तुम्ही माझ्या अश्लावर, माझ्या मुलीवर जे काही आरोप करताय ना ते पूर्णपणे खोटे आहे। तर इकडे मात्र प्रिया सुद्धा म्हणत असते की नाही हे सगळं काही मी केलेलंच नाही, मात्र अर्जुन इतका हुशार असतो, तो म्हणत असतो की नाही हे सगळं काही तुम्हीच केलेलं आहे आणि यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी उगाच कोर्टात काही सांगत नाही, याबद्दलचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि त्याच जोरावर मी हे सगळं काही मांडत आहे असं देखील अर्जुन आता बोलत असतो। तुम्हीच मधुभाऊंना सुद्धा मारायचा प्रयत्न केला आणि विलासचा खून देखील तुम्हीच केलेला आहे। आता रविराजांना या सगळ्याचा राग येत असतो, तर आता अर्जुनने सांगितलेलं असतं की पुरावे देऊन मी सगळं काही सिद्ध करणारच आहे, पण आता जे काही ज्या जोरात अर्जुन सगळे आरोप प्रियावर ढकलत असतो त्यामुळे मात्र रविराज पूर्णपणे कोसळून गेलेले असतात, कारण प्रियाची अवस्था त्याला बघवत नसते। प्रिया म्हणत असते की नाही नाही खरं नाही आहे हे सगळं। आता पुन्हा एकदा रविराज उठतात। आज कोर्टामध्ये रविराजांनी तब्बल 4 वेळा प्रियाची बाजू घेतलेली असते। रविराज जागेवरून उठतात आणि म्हणतात की हे तुम्ही चुकीचं करताय, पुरावे तर देत नाहीये पण माझ्या मुलीवर सरळ सरळ खुनाचा आरोप करताय तुम्ही। मी कित्येकदा सांगितले कोर्टात पुरावे द्या आणि पुरावे देऊनच मग आरोप करा, हे सगळं तुम्ही चुकीचं केलं, तुमच्यावर अब्रू नुकसानीचा मी दावाही ठोकू शकतो असं देखील रविराज आता अर्जुनवर बोलत बरसत असतात।
तर खरं तर अन्नपूर्णांना टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय चाललेलं आहे, मात्र अर्जुन रविराजांना शांत करतो आणि म्हणत असतो की मिस्टर रविराज, मी जी काही सत्यता आहे ती बोलून दाखवत आहे. मी पुरावे असल्याशिवाय काहीच बोलत नाही. मी सुरुवातीपासून तुम्हाला म्हणतोय माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आणि त्याच जोरावर मी एवढं सगळं काही बोलतोय. त्याच वेळेला जजची सुद्धा सुनावणी होते आणि त्यावेळेला जज जे आहेत ते रविराजांना शांत बसवतात आणि ते आपला निर्णय सांगताना म्हणत असतात की आपण 15 मिनिटाचा ब्रेक घेत आहोत, तोपर्यंत तुम्ही कोर्टामध्ये पुरावे सुद्धा सादर करायचे आहेत असं देखील अर्जुनला सांगण्यात येतं. आता अर्जुन जो आहे तो पुरावे कोर्टात सादर करणारच असो, ते म्हणजे पैशांच्या बंडलवरील असणारे बोटाचे ठसेस ते सुद्धा प्रियाचे. पुढील भागामध्ये अर्जुन जो आहे तो पुन्हा एकदा प्रियाची फिरकी घेत प्रियावर खुनाचे आरोप करतो आणि हा खून तूच केला आहेस आणि म्हणून हिनवतो मधुभाऊंनाच, पण तुला मारायचं होतं. विलासचा तू खून केलाच, सोबतच मधुभाऊंना सुद्धा मारायचं होतं आणि साक्षी शिखरे खुनी नसून तूच खुनी आहेस असं देखील अर्जुन जोर जोरात बोलतो. तेव्हा प्रिया जी आहे ती खूप जास्त बिथरते. प्रिया जी आहे ती म्हणत असते की नाही नाही नाही, मी हा खून केलेला नाही, हा खून साक्षीने केलेला आहे आणि मी माझ्या डोळ्याने हे सगळं पाहिलेलं आहे. अर्जुनला जे प्रियाकडून कबूल करून घ्यायचं असतं ते खरंतर आता प्रियाने कबूल केलेलं असतं आणि त्यामुळेच आता अर्जुनला जे साध्य करायचं असतं ते साध्य झालेलं असतं, त्यामुळे तो प्रचंड असा खुश असतो. दुसरीकडे आता जी साक्षी असते ती पुरती घाबरलेली असते आणि साक्षीला कळून चुकतो तर अर्जुन जो आहे तो आता जज यांना दावा करत असतो आणि म्हणत असतो की काही झालं ना तर या दोघींनी मिळून सगळ्यांनाच फसवला आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पुन्हा पुन्हा घडू नयेत, म्हणून मला असं वाटतं की या दोघींनाही कडकातली कडक शिक्षा करावी आणि या दोघींचाही जास्तीत जास्त शिक्षेसाठी विचार करावा असं देखील अर्जुन आता कोर्टात जज समोर मत मांडत असतो. जय सुद्धा आता आपला निकाल जाहीर करणार असतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.